नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. तर आता आपण 10वीच्या इंग्लिशच्या युनिट 1च्या परीक्षेसाठी तयारी करतो आहे. आपण ठरवलेलं आहे की रविवारी आपल्याला संध्याकाळी 7 ते 8 इंग्लिशच्या युनिट 1ची टेस्ट घ्यायची आहे आणि ती टेस्ट 40 मार्कांची असणार आहे. 40 मार्काच्या टेस्टसाठी सिलेबस काय असणार आहे ते मी तुम्हाला सांगितलं होतं. क्वेश्चन नंबर 1 ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन लँग्वेज स्टडी 10 मार्काला. क्वेश्चन नंबर 2 पॅसेज धड्यातला कोणत्या पण एका धड्यातला 3 धड्यापैकी 10 मार्काला. क्वेश्चन नंबर 3A पोयमचा स्टांजा ॲक्टिव्हिटीसाठी 5 मार्काला आणि 3B ॲप्रिशिएशनसाठी 2 पोयमपैकी कोणती पण एक पोयम 5 मार्काला. असे 30 मार्क झाले. क्वेश्चन नंबर 4 जो की काल मी तुम्हाला दाखवला इन्फॉर्मेशन ट्रान्सफर तो 5 मार्काचा 35 आणि आता क्वेश्चन नंबर 5 हा 5 मार्काला. तर आज आपण क्वेश्चन नंबर 5 मध्ये ट्रान्सलेशन बघणार आहोत, भाषांतर बघणार आहोत. मराठीत भाषांतर करा, ट्रान्सलेशन करा. खरं तर हा शिकवण्याचा भाग कमी आणि मुलांनी जनरली पाठांतराचा भाग जास्त आहे. कारण मुलांना जेवढे वर्ड्स पाठ असतील, जेवढं त्यांचं इंग्लिश क्लीन असेल तेवढं त्यांना हे भाषांतर जमेल. ट्रान्सलेशन मेन बोर्डच्या एक्झामला इन बोर्ड एक्झाम हा क्वेश्चन नंबर 7 असतो. बोर्डच्या एक्झामला हा क्वेश्चन नंबर 7 असतो आणि तो पण 5च मार्काला असतो. ओके, तर आता आपण त्याच 5 मार्काची तयारी म्हणून हा प्रश्न बघतोय. तर आता मी तुम्हाला काही ट्रान्सलेशन आज दाखवतो, 3-4 ट्रान्सलेशन मी तुम्हाला दाखवतो आणि 3-4 तुम्हाला होमवर्कला देतो. म्हणजे आपल्यापैकी आपल्याजवळ बरेचसे ट्रान्सलेशन्स असतील आणि मग त्याच्यातलं एखादं आपण परीक्षेला टाकू किंवा नवीनही टाकलं तरी तुम्हाला जमलं पाहिजे. ओके, तर बघा ट्रान्सलेशनचा प्रश्न कसा असतो. ट्रान्सलेशनचा प्रश्न हा एक प्रश्न मी तुम्हाला दाखवतोय. त्याच्यामध्ये 3 प्रकार असतात, A, B आणि C. 3 प्रकारचे ट्रान्सलेशन विचारले जातात. ए मध्ये काय विचारतात, 6 शब्द देतात तुम्हाला, 6 शब्द देतात तुम्हाला आणि त्यातले 4ची तुम्हाला मराठीत अर्थ लिहायला लावतात. 4 तरी मराठीत लिहिता आले पाहिजे. जसं की पहिला कल्चर, तुम्हाला लगेच माहिती असेल सगळ्यांना, कल्चर म्हणजे संस्कृती. ओके, ते तर माहितीच आहे सगळ्यांना. थोडं समानार्थी अर्थ असला तरी चालतो. सिम्प्लिसिटी, सिम्प्लिसिटी म्हणजे साधेपणा. तुम्हाला पाठ पाहिजे, शिकवण्याचा भाग कमी आणि पाठांतराचा भाग जास्त आहे. त्याच्यानंतर इक्वॅलिटी, इक्वॅलिटी म्हणजे समता किंवा समानता म्हटलं तरी चालेल. सारखेपणा, समानता, समता. चौथा मॅजेस्टिक, मॅजेस्टिक म्हणजे भव्य. आणि 5वा हाऊसहोल्ड, हाऊसहोल्ड म्हणजे घरातील मंडळी, घरातील मंडळी किंवा घरगुती असा कोणताही शब्द चालू शकतो, समानार्थी शब्द चालतात बाळांनो. आणि 6वा इलिटरसी, इलिटरसी म्हणजे असाक्षरता. लिटरसी म्हणजे साक्षरता, तसं इलिटरसी म्हणजे असाक्षरता. एकदम इझी असतं. ट्रान्सलेशन जमलं पाहिजे तुम्हाला. तर यातले 6 शब्दापैकी 4 तरी बरोबर आले पाहिजे. प्रत्येक शब्दाला अर्धा मार्क असतो. असं करून हा एक प्रश्न 2 मार्काचा असतो. आता बी मध्ये काय करतात, 4 वाक्य देतात आपल्याला, 4 वाक्य देतात ट्रान्सलेशनसाठी. आणि त्या 4 वाक्यापैकी किती वाक्यांचं उत्तर तुमचं बरोबर आलं पाहिजे, किमान 2 वाक्यांचं. हे सेंटेन्सेस असतात मराठी ट्रान्सलेट करण्यासाठी. जसं की पहिलं सेंटेन्स बघा आता, टेलिव्हिजन इज गुड मीन्स ऑफ एंटरटेनमेंट. टेलिव्हिजन म्हणजे दूरदर्शन समजा. गुड म्हणजे चांगलं, उत्तम. मीन्स म्हणजे साधन. ऑफ एंटरटेनमेंट म्हणजे मनोरंजन. म्हणजे दूरदर्शन हे मनोरंजनाचं, दूरदर्शन हे मनोरंजनाचे, गुड म्हणजे उत्तम म्हणा किंवा चांगले म्हणा, चांगले साधन आहे. ओके, दुसरं वाक्य बघा तुम्ही, दूरदर्शन हे मनोरंजनाचे एक चांगले साधन आहे. टेलिव्हिजन इज गुड मीन्स ऑफ एंटरटेनमेंट. त्याच्यानंतर अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. म्हणजे गरजू मित्र हाच खरा मित्र. गरजू मित्र, गरजू मित्र हाच खरा मित्र. अ फ्रेंड इन नीड, अ फ्रेंड इन नीड म्हणजे जो मित्र ज्या मित्राला गरज आहे तोच खरा मित्र आहे. म्हणजे गरजू मित्र हाच खरा मित्र. बिवेअर ऑफ पिक पॉकेट्स, पिक पॉकेट्स म्हणजे काय, खिसे कापू. बिवेअर म्हणजे सावध राहा. म्हणून काय म्हणू आपण, खिसे कापू पासून सावध राहा. खिसे कापू पासून सावध राहा किंवा सावध राहा. ओके, आणि चौथं ट्रान्सलेशन काय, हार्डवर्क इज द की टू सक्सेस. हार्डवर्क म्हणजे कठीण परिश्रम, की म्हणजे किल्ली, चावी, आणि सक्सेस म्हणजे काय, यश. म्हणजे कठीण परिश्रम ही यशाची चावी आहे. कठीण परिश्रम
ही यशाची चावी आहे. किल्ली पण लिहू शकता तुम्ही, यशाची चावी आहे. ओके, इथं काय सरळ सरळ असं आहे बाळांनो, जेवढे शब्दार्थ पाठांतर, जेवढे इंग्लिशचं वाचन आपलं चांगलं, तेवढं तुम्हाला ट्रान्सलेशन इझिली जमेल. त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त इंग्लिशमध्ये चॅनल्स बघायला सुरुवात करा. न्यूज चॅनल इंग्लिशवाले बघत जा. त्याचबरोबर तुम्ही पेपरही तुमच्या घरी असलेला एखादा इंग्लिशमध्ये रीड करत जा. युट्यूब चॅनल तुम्ही आता वापरायला लागलेलेच आहात, त्याच्यावरती इंग्लिशमधले मॅक्झिमम तुम्ही म्हणजे जे चॅनल्स असतात ते बघत जा. त्याद्वारे तुमचं इंग्रजी सुधारेल आणि हा ट्रान्सलेशनचा प्रश्न नक्की तुम्हाला जमेल. ओके बाळांनो, त्याच्यावरती सी एक प्रश्न असतो, तुम्हाला कळाला असेल. ABC 3 प्रश्न विचारतात. A 2 मार्काला असतो, त्याच्यात 6 शब्द देतात, 4चे मराठीत अर्थ लिहायला लावतात. B मध्ये 4 वाक्य देतात, 4 सेंटेन्सेस देतात, त्यातले एनी 2 तुम्हाला बरोबर आणता आले पाहिजे. आणि C मध्ये परत 2 इडियम्स किंवा प्रोव्हर्ब्स देतात, म्हणी देतात. त्या 2 म्हणी असतात, त्याचे मराठीत ट्रान्सलेशन करता आलं पाहिजे. एका तरी म्हणीचं ट्रान्सलेशन बरोबर आलं पाहिजे. गॉड हेल्प दोज हू हेल्प देमसेल्व्स. बरोबर, गॉड हेल्प दोज हू हेल्प देमसेल्व्स म्हणजे देव कुणाला सहाय्य करतो? मेहनत करणाऱ्याला देवाचे सहाय्य, कष्ट करणाऱ्याला देवाचे सहाय्य. जो मेहनत करतो, जो हेल्प करतो स्वतःला किंवा मेहनत करतो, त्यालाच देवाचे सहाय्य. म्हणजे कष्ट करणाऱ्याला देवाचे सहाय्य किंवा मेहनत करणाऱ्याला देवाचे सहाय्य. मेहनत करणाऱ्याला देवाचे सहाय्य. डायरेक्ट ट्रान्सलेशन जशाच तसं नाही करू शकत आपण. ती एक म्हण असते, ती म्हण तुम्हाला लिहिता आली पाहिजे. एम्प्टी व्हेसल्स मेक नॉईज, मेक मोर नॉईज म्हणजे काय? उथळ पाण्याला खळखळाट फार. म्हणी एकदम तुम्हाला मी भरपूर 8वीला 9वीला 7वीला म्हणी लिहून दिलेल्या आहेत. 30 म्हणी तुम्हाला मी लिहून दिलेल्या आहेत. त्या म्हणी तुम्ही परत एकदा काढा आणि वाचा, तुम्हाला तिथे ह्या बघायला मिळतील. ओके, त्याचबरोबर रायटिंग स्किलचं 9वीला पण पुस्तक तुम्ही खरेदी केलेलं होतं. आता 10वीलाही एक रायटिंग स्किलचं पुस्तक असतं, तेही खरेदी करा. त्याच्यात पण भरपूर ट्रान्सलेशन्स असतात, ते पण तुम्हाला समजून येतील आणि त्याच्या प्रभाव तुम्हाला काम येईल. ओके, हा झाला एक प्रश्न आपला. कळालं तर तुम्हाला एका प्रश्नामध्ये काय काय विचारतात सांगा तुम्ही मला. ए प्रश्न जो असतो त्याच्यात 6 शब्द विचारतात, त्यातले 4चे अर्थ बरोबर आले पाहिजे. बी प्रश्नात 4 वाक्य विचारतात, त्यातल्या 2 वाक्यांचे अर्थ बरोबर आले पाहिजे. सगळं मराठीत असतं. आणि सी प्रश्नामध्ये 2 प्रोव्हर्ब्स विचारतात, 2 म्हणी विचारतात, त्यातल्या एका म्हणीचा मराठीत अर्थ बरोबर आला पाहिजे. असा असतो हा 5 मार्काचा प्रश्न. A 2 मार्काला, B 2 मार्काला आणि C 1 मार्काला. ओके, तसंच दुसरा प्रश्न बघू आपण. परत इथं 6 शब्द दिलेले ए मध्ये. ट्रान्सलेटिंग मराठीमध्ये सांगा, पहिला शब्द कोणता आहे? फेल्युअर. फेल्युअर म्हणजे काय? अपयश. माहिती असेल सगळ्यांना. एक चांगली डिक्शनरी घेतली की प्रत्येक शब्दाचा अर्थ कळून जातो. एखादी डिक्शनरी विकत घ्या. नाही तर आता तुम्ही मोबाईल वापरायलाच लागलेले आहे, तर मोबाईलवरती तुम्ही म्हणजे आपलं जे प्ले स्टोअर असतं, गुगल प्ले स्टोअर असतं, त्याच्यावर जा आणि तिथे लिहा मराठी डिक्शनरी. तर तुम्हाला तिथे एक डिक्शनरी ओपन होईल, ऍप ओपन होईल. ते ऍप तुम्ही डाउनलोड केलं की तुम्ही कोणत्याही शब्दांचे मराठीत अर्थ फाइंड आउट करू शकता. अजिबात डिफिकल्ट नाहीये बाळांनो. त्याच्यानंतर दुसरं मदरलँड. मदरलँड म्हणजे मातृभूमी. तिसरं बॉक्सर. बॉक्सर माहिती असेल सगळ्यांना. बॉक्सर आपण त्याला इंग्लिशमध्ये जसं बॉक्सर म्हणतात तसं मराठीतही बॉक्सरच म्हणतो, त्याच्यामुळे गोंधळ उडतो. पण त्याचा खरा अर्थ आहे मुष्टियोद्धा. काय अर्थ आहे त्याचा? मुष्टियोद्धा बॉक्सर म्हणजे. आणि कॉन्झर्वेशन म्हणजे तुम्हाला माहितीच असेल सगळ्यांना. कॉन्झर्वेशन करतो आपण एखाद्या गोष्टीचं, म्हणजे काय करतो? संरक्षण, जतन, अशा टाईपचा शब्द येतो. 5वा वेजेस. वेजेस म्हणजे वेतन, पगार असतो ना लोकांचा, मासिक पगार, महिन्याचा पगार, त्याला वेजेस म्हणतात. आणि स्केअर्सली. स्केअर्सली म्हणजे क्वचितच, क्वचितच असा त्याचा अर्थ. मी 6 शब्दांचे अर्थ दिलेले, पण परीक्षेमध्ये तुम्हाला 4 जरी बरोबर आणता आले तरी गुड वन. ओके, आणि इकडं परत 4 वाक्य दिलेली, त्यांचे तुम्हाला मराठीत अर्थ द्यायचे. पहिला वाक्य बघा, बर्ड्स आर आवर फ्रेंड्स म्हणजे काय? पक्षी आपले मित्र आहेत. ओके, दुसरा ड्रॉप्स मेक्स अन ओशन. एका थेंबाने थेंब एक महासागर बनवता, असंही लिहिलं तरी चालेल. थेंब एक महासागर
बनवता. जशी आपली मराठीतली म्हणे थेंबे थेंबे तळे साचे त्या टाईपची ती, पण तिला असं मराठीत तुम्ही ट्रान्सलेट करा. यूज डस्टबिन म्हणजे काय? कचरा पेटी वापरा. आणि अ बार्किंग डॉग नेव्हर बाईट्स म्हणजे भुंकणारा कुत्रा चावत नाही. अ बार्किंग डॉग नेव्हर बाईट, भुंकणारा कुत्रा चावत नाही. दुसरी एक म्हण आहे अशी समान अर्थाची, बोलेल तो बरसेल काय, गरजेल तो पडेल काय, अशा टाईपची म्हण आहे ती, पण तुम्ही असं घ्या, भुंकणारा कुत्रा चावत नाही. ओके. आता परत सी प्रश्न विचारलेला आहे, ट्रान्सलेट इन मराठी एनीवन. तर काय आता पहिलं बघा, द ग्रास इज ऑलवेज ग्रीनर ऑन द अदर साइड ऑफ फेन्स, म्हणजे कुंपणाच्या पलीकडचंच गवत नेहमी हिरवं दिसतं. कुंपणाच्या पलीकडचं लक्षात येते ना. द ग्रास इज ऑलवेज ग्रीनर म्हणजे आपल्याला काय करतं, नेहमी दुसऱ्याच चांगलं वाटतं आपल्याला, तसं त्याचा अर्थ आहे. आपल्याकडे कितीही असलं तरी आपल्याला नेहमी दुसऱ्याकडचंच काय वाटत असतं, चांगलं वाटत असतं. म्हणून तिथं म्हणतात बघा, कुंपणाच्या पलीकडचेच गवत नेहमी हिरवे असते. ओके. आणि आता शेवटचं टिट फॉर टॅट, हे तर लगेच सोपंच आहे, जशास तसे. आय होप तुम्हाला ट्रान्सलेशनचा प्रश्न कळालेला असेल. 5 मार्काला कसा विचारता, हा आपल्याच परीक्षेला विचारणारे असातला भाग नाहीये. हा तुम्हाला आपल्या परीक्षेला पण दिसेल, फर्स्ट टर्मला पण दिसेल, जेवढ्या तुमच्या सराव परीक्षा होतील त्याला पण राहील, आणि बोर्डच्या एक्झामला पण राहील. पण तिथे याचा क्वेश्चन नंबर कितवा असतो, 7वा. आणि आपण मात्र आपल्या छोट्याशा युनिट टेस्टसाठी याचा क्वेश्चन नंबर कितवा घेणार आहोत, 5वा. तर असं मी फळ्यावर 2 ट्रान्सलेशन तुम्हाला ऑलरेडी दाखवलेले, आणखी 1-2 दाखवतो, आणि मग तुम्हाला मी होमवर्कला पण काही ट्रान्सलेशन देतो, आणि मग आपण हे थांबू. उद्या संध्याकाळी आपली 7 ते 8 परीक्षा राहील. ओके. आणखी 2 ट्रान्सलेशन दाखवतो मी तुम्हाला. बघा, मग 4 ट्रान्सलेशन होतील सगळे, ते तुम्ही लिहून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित. बरेच जण इंग्लिशकडे एकदम केअरलेसली बघताय, तसं करू नका. इंग्लिशचाही अभ्यास तितकाच महत्वाचा आहे. इंग्लिशसाठी युट्यूबवरती खूप मटेरियल अवेलेबल आहे. तुम्ही कोणतंही मटेरियल सर्च करा, कोणताही पोयम, धडा, ॲप्रिशिएशन इझिली मिळून जाईल सगळं काही तुम्हाला. पण तरी सुद्धा पाठांतर, अभ्यास हा तुम्हाला करावाच लागणार आहे. तर त्याच्यामुळे ट्रान्सलेशन्सला पण तुम्ही गांभीर्याने घ्या आणि व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. तर बघा आता तिसरं ट्रान्सलेशन. परत एकदा ए नावाचा प्रश्न, की ट्रान्सलेट इन मराठी एनी 4 वर्ड्स. सांगा मला एक वर्डचा अर्थ तुम्हाला माहितीच असेल ऑलरेडी. नंबर 1 हॅबिटचा अर्थ तुम्हाला माहिती सगळ्यांना, सवय. नंबर 2 बेगर म्हणजे भिकारी, माहिती असेल सगळ्यांना. तिसरा वर्कशॉप म्हणजे कार्यशाळा, चौथा शब्द आहे पॅराडाईज म्हणजे नंदनवन किंवा स्वर्ग वगैरे बोलतो आपण त्याला पॅराडाईज बोलतात. 5वा शब्द आहे अर्बनायझेशन म्हणजे शहरीकरण, बरोबर. आणि 6वा इमोशन्स म्हणजे भावना. सगळे शब्द तुम्हाला माहितीच असणार आहे, त्यांना मराठीत तुम्ही आपण ट्रान्सलेट करायचं आहे. कोणते पण 4 बरोबर आले पाहिजे बाळांना. आता हे 4 वाक्य त्यांचे मराठीत अर्थ लिहा, कोणते पण 2 तरी बरोबर आले पाहिजे. 1 वाक्य 1 मार्काला. सांगा पहिलं वाक्य, प्लांट ट्रीज सेव्ह अर्थ. प्लांट ट्रीज म्हणजे वृक्ष लावा, सेव्ह अर्थ म्हणजे पृथ्वी वाचवा. वृक्ष लावा, पृथ्वी वाचवा. ओके. त्याच्यानंतर ऑलवेज बी ऑप्टिमिस्टिक म्हणजे सकारात्मक, आशावादी. म्हणून मग काय, नेहमी आशावादी राहा. तिसरा टिट फॉर टॅट, आत्ताच विचारलं होतं थोड्या वेळापूर्वी, जशास तसे. आणि ट्रीज आर आवर फ्रेंड्स म्हणजे वृक्ष ही आपली मित्र आहे. एकदम इझी असतं. जरा व्यवस्थित विचार केला ना तर नक्कीच तुम्हाला ट्रान्सलेशनचे मार्क 5 आउट ऑफ 5 मिळवता येतीलच. हो, तुम्ही चांगला अभ्यास करा. आणि शेवटचं सी नावाचा प्रश्न, याच्यात 2 म्हणी विचारतात आणि त्यातल्या एका म्हणीचा तरी तुम्हाला मराठीत अर्थ आला पाहिजे. युनिटी इज अ स्ट्रेंथ, ऐक्य हे सामर्थ्य.
किंवा एकी हेच बळ असंही म्हणू शकता तुम्ही. दुसरं, कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लॉथ्स, म्हणजे काय, अंथरून पाहून पाय पसरावे, अंथरून पाहून पाय पसरावे. ओके. बऱ्याचदा काय होतं माहिती का, ज्या प्रोव्हर्ब्स असतात ना, ज्या इडियम्स असतात ना, ज्या म्हणी असतात ना, त्याचा तुम्ही शब्दशः ट्रान्सलेट करायला लागलात ना, तर मग ते कुठल्या कुठं अर्थ होऊन जाईल. जसं की कट म्हणजे कापा, युअर कोट म्हणजे तुमचं कोट कापा, अकॉर्डिंग टू युअर क्लोथ्स म्हणजे काय, तुमच्या कपड्यानुसार तुमचा कोट कापा, असा अर्थ त्याचा तुम्ही घ्यायला लागला तर कदाचित मार्क तुम्हाला मिळणार नाही. व्यवस्थित बघा. आणि परत आता एक चौथं ट्रान्सलेशन दाखवतो. तिथं पण ए नावाचा प्रश्न 6 शब्द दिलेले. हेरिटेज म्हणजे काय, वारसा, माहिती असेल सगळ्यांना. दुसरं, स्टेप्स म्हणजे काय, पायऱ्या, पद्धती. तिसरं, इन्सिडेंट्स म्हणजे काय, प्रसंग, घटना. इन्सिडेंट घडतात ना, प्रसंग घडतात वेगळे वेगळे. नॅचरल म्हणजे नैसर्गिक. मॉर्नफुल, मॉर्नफुल म्हणजे अतिशय दुःखकारक, किंवा त्याला शोकाकुल हा दुसरा शब्द आहे, शोकाकुल म्हणूया आपण त्याला. ओके. त्याच्यानंतर 6वा शब्द आहे शोर्स. शोर्स म्हणजे समुद्राचे जे किनारे तीर असतात ना, त्याला शोर्स बोलतात बा, किनारे. एकदम 6 शब्दापैकी 4 शब्द मराठीत ट्रान्सलेट करायला काहीच अवघड नाही. इझिली तुम्ही हे 2 मार्क घेऊ शकता. आणि इथं तर चांगलंच आहे, 4 वाक्यातले 2 वाक्य मराठीत ट्रान्सलेट करा. मराठीत 2च. माय फेवरेट कलर इज ब्लू, माझा आवडता रंग निळा आहे. दुसरं, डोंट वॉच टीव्ही फ्रॉम क्लोज डिस्टन्स म्हणजे जवळच्या अंतरावरून टीव्ही बघू नका. टीव्ही हा शब्द जशाच तसा घेतला तरी चालतो. टीव्ही बघू नका, पाहू नका. समानार्थी थोडं वाक्य चालतं बरं का बाळांनो, एकदम जशाच तसं एकदम सेम टू सेम बरोबर आलं पाहिजे अशाचा काही भाग नसतो बाळांनो. इट कॅरेट्स, कॅरेट्स म्हणजे माहिती असेल तुम्हाला, गाजर. गाजरे खा, गाजरे खा. काय, दे आर गुड फॉर आईज, ते डोळ्यासाठी चांगले असतात. बरोबर ना, एकदम इझी. वॉक बेअरफूट, वॉक म्हणजे चाला, बेअरफूट म्हणजे पायात चप्पल वगैरे काही नाही, अनवाणी म्हणतात त्याला. अनवाणी पायाने चाला. कुठं, ऑन ग्रास एव्हरीडे. ग्रास म्हणजे गवत, एव्हरीडे म्हणजे दररोज. दररोज गवतावर अनवाणी चाला. बरोबर. तसं 4 वाक्य जसेच तसे ट्रान्सलेट करता येऊ शकता आपल्याला, पण त्यातले 2 तरी बरोबर आले पाहिजे. आणि आता ह्या म्हण, एव्हरी लाईट हॅज अ शॅडो म्हणजे काय, लक्षात आहे का तुमच्या? याचा तुम्ही शब्दशः अर्थ नका काढू. एव्हरी म्हणजे प्रत्येक, लाईट म्हणजे दिवा, किंवा मग आपला जो बल्ब असतो तो हॅज अ शॅडो. शॅडो म्हणजे सावली. तसं नाहीये ते, त्याचा असा अर्थ आहे दिव्याखाली अंधार. दिव्याखाली अंधार अशी प्रोह विभाग, अंधार. ओके. आणि हे कास्ट पर्ल्स बिफोर अ स्वाईन. स्वाईन हा म्हणीतला गाढव असतो. गाढव हा शब्द ऐकल्यानंतर लगेच तुम्हाला लक्षात आला असेल की गाढवाला गुळाची चव काय. तर अशा पद्धतीने ट्रान्सलेशन प्रश्न विचारला जातो. होप सो तुम्हाला लगेच लक्षात आला असेल. 4 ट्रान्सलेशन मी लिहून दिलेले, होमवर्कला देतो आणखी काही, आणि असे भरपूर तुमच्याकडे ट्रान्सलेशन जमा होतील. ते तुम्ही वाचा, समजून घ्या, आणि आणखीही नवनवीन ट्रान्सलेशन तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा. आणि परीक्षेला आपण हा ट्रान्सलेशनचा प्रश्न टाकणार आहोत, प्रश्न क्रमांक 5 मार्काला. तर असा हा 40 मार्काचा पेपर मी आता पूर्ण सांगितलेला आहे तुम्हाला. परत एकदा रिपीट करतो. क्वेश्चन नंबर 1 ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन लँग्वेज स्टडी, जो मी पहिल्या दिवशी होमवर्क दिलेला होता 10 मार्काला. क्वेश्चन नंबर 2 कोणत्या पण 3 धड्यापैकी एका धड्याचा पॅसेज 10 मार्काला. क्वेश्चन नंबर 3 पोएमच्या वरती आधारित असलेला ए प्रश्न ऍक्टिव्हिटीसाठी 5 मार्काला, बी प्रश्न अप्रिशिएशनसाठी 5 मार्काला. 10 20 आणि 10 30 मार्क झाले. क्वेश्चन नंबर 4 5 मार्काला इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, व्हर्बल टू नॉन व्हर्बल. 2 मी करून दाखवले होते, 2 तुम्हाला होमवर्कला दिलेले होते. 4 प्रश्न ते पण तुमच्याकडे आहेत. आणि क्वेश्चन नंबर 5 ट्रान्सलेशन आज मी 4 करून दाखवले, 2-3 तुम्हाला देतो. असे भरपूर प्रश्न तुमच्याकडे होतील. याचा सगळा अभ्यास करा आणि उद्या संध्याकाळी ठीक 7 ते 8 परीक्षा द्या. ओके. बेस्ट ऑफ लक.